तुम्ही अजूनही झोपडपट्टीतच राहताय? 1997 ला त्यांच्या वडिलांनी काम केलं होतं त्या मुलांच्या आणि आज त्यांची मुलं माझ्या संग काम करतात. मागील 15 वर्षापासून तुम्ही सातत्याने ही सत्ता टिकून आहे, काय कारण? माझ्याकडनं सगळ्यात मोठं काम राहिलंय ते म्हणजे आमच्या भागात हॉस्पिटल. नमस्कार, मी तुषार पायगुडे. महाराष्ट्र स्पेशल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भेट उमेदवाराच्या या विशेष कार्यक्रमामध्ये बोलत आहोत. या भागातले हॅट्रिक नगरसेवक म्हणून ओळखले जाणारे, मागील 15 वर्षापासून आपली सत्ता टिकून असलेले, तरुणांचे प्रेरणास्थान, उद्योजक तसेच तरुण असतील यांचे मार्गदर्शक, अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध तरुणांशी ठेवलेला हॅट्रिक नगरसेवक म्हणून ओळख असलेले आनंद अण्णा अलकुंटे, आज आपण त्यांच्याशी दिलखुलास चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आनंद शेठ, तुमचं सामाजिक कार्यात तुम्ही कसे आलात? तुमचे काही वडील वगैरे राजकारणात होते का? नाही ना, आम्ही तसं ठेकेदार. आम्ही पहिल्यापासून ठेकेवरनं कामं घेत होतो. आमची कामं त्यावेळेस वडिलांच्या माध्यमातून आम्ही म्हणजे आमचा जन्मही नव्हता झाला तेव्हापासून आम्ही कॅनॉलची कामं प्लस आपले यशवंत सहकारी साखर कारखाना यांचे जेवढे सिव्हिलची कामं होते हे आमचे वडील करत होते. त्यावेळेस वडिलांकडं मी असं ऐकलं होतं की खडकवासला धरणाच्या उभारणीत पण तुमच्या वडिलांचा सहभाग आहे. हो. मी वडिलांशी एकदा गप्पाही मारल्या त्या विषयावरती. वरसगाव धरण असेल, खडकवासला धरण असेल, याची जेवढी मेंटेनन्सची कामं होते आमच्याकडनंच होत होते. आणि अजूनही आम्ही बऱ्याचशा ठिकाणी मेंटेनन्सची कामं करतो. पण आता वडील आयातीत नसल्यामुळं आमची कामं आता बंद आहे. आणि राहिलं सामाजिक याच्यावर, तर माझं ज्यावेळेस आमच्या वडिलांसंग मी ज्यावेळेस भेटायचो, घरी काही राजकीय पुढारी येत होते त्यावेळेस मी अण्णासाहेब मगरांना बघितलेलं आहे की वडिलांना ते अण्णा वडारी म्हणायचे की बाबा अण्णा वडारी बोले काम मला एक नंबर आहे. आणि त्यावेळेस मी बघत होतो त्यांची बोली भाषा की बाबा त्यांचं राजकीय, मी लहान जरी होतो तरी मी त्यांच्याकडे ज्यावेळेस बघायचो की अरे म्हणलं ही व्यक्ती वेगळी आहे. आणि त्याच्यानंतर श्रद्धे विठ्ठल तुपेंचा विषय असा होता की बाबा त्यांचं मी खूपच मोठा फॅन आहे. त्याचं कारण असं होतं की मी या राजकारणात यायच्या अगोदर मी कोण नेते मानत असेल तर मी विठ्ठल पाटलांना, मी तसं बाळासाहेब शिवरकरांना नाही मानायचो. पण माझे रिलेशन सगळ्यात जास्त विठ्ठल तुपेंशी आले. विठ्ठल पाटलांचा विषय असा होता की बाबा ज्यावेळेस कोकणाचे प्रभारी होते त्यावेळेस आम्हाला कंटिन्यू त्यांच्या संग न्यायचे. त्यामुळे ह्या गोष्टींचा माझ्यावर एवढा पगडा झाला की पडला की बाबा मी आता म्हणलं आता आपण कुठेतरी राजकारणात यावं. आपल्याला माहिती नसेल मी सांगतो, सर्वप्रथम मी 1997 निवडणूक लढवली. 97 ला? हो. म्हणजे तुम्ही त्या वर्षी किती वयाचे होता? मी 23व्या वर्षी पुणे महानगरपालिकेची पहिली निवडणूक लढवली. अपयश आलं, काही नाही. त्यानंतर 2002 त्यावेळेस ला मीच मतदान तुम्हाला केलं होतं. मी मतदार होतो त्यावेळेस. ते मला आठवतं तो प्रचार वगैरे. हे काय झालंय, माझा तो त्या दिवशीचा त्यावेळेसचा मतदार आणि आत्ताचा मतदार तो एकच आहे. ओके. त्याचं कारण असं आहे की माझ्याकडं मी एक लोकांना एकदा गेलो की परत मी त्यांच्याशी नाही का लांब जात नाही. आणि अशा गोष्टींमुळं मी 2002 ला पण मला अपयश आलं. पण 2007, 2012, 2017 ह्या तिन्ही वेळेस मला यश आलं. आणि आत्ताही आपण बघताल, आता आपण म्हणजे आज आपण बोलतोय आम्ही आता प्रचार चालू आहेत आमचे, त्यावेळेस आम्ही बघतोय ना लोकांचं प्रचंड असं आम्हाला प्रतिसाद आहे. आणि मला नाही वाटत आम्हाला काही येत्या 15 तारखेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आपल्याला दिसेलच. ठीक आहे, 4 दिवसांनी ते आहेच तो क्षण. मागील 15 वर्षापासून हॅट्रिक नगरसेवक म्हणून तुम्ही आहात, म्हणजे 15 वर्ष सत्ता भोगताय. मग तुम्ही तरीही म्हणजे झोपडपट्टीत राहतात. कारण अनेक नगरसेवक पाहिले की पहिल्या वर्षात नगरसेवक झाले की दुसऱ्या वर्षात म्हणजे त्यांची 5 वर्षे पूर्ण व्हायच्या आतच ते फ्लॅटमध्ये बंगल्यांमध्ये राहायला जातात. तुम्ही मात्र अजूनही झोपडपट्टीत आहात, काय कारण? मी झोपडपट्टीत राहतोय त्याचं कारण एक आहे की हे माझं कुटुंब आहे. ह्या कुटुंबातनं मी बाहेर पडू शकत नाही. म्हणजे आपण थोडक्यात असं झालंय की बंगले फ्लॅट, मला वाटत नाही का मला माझी मुलं आज मोठी झाली की ते फ्लॅटमध्ये आणि बंगल्यात राहावं, मलाही वाटतं. पण हे कुटुंब सोडून जर माझी प्रगती होत असेल तर मला जायचं नाही. मला माझ्या कुटुंबातच राहायचंय.
अच्छा, तुम्ही कुटुंब म्हटलं म्हणून मला एक कुटुंबावरून प्रश्न जाणवतो, की तुमचं कुटुंब मोठं आहे असं मी बऱ्याचदा हो बघितलं. कारण तुमचे बंधुराज, तुमचे चुलते, तुमचे पुतणे बऱ्यापैकी माझ्या संपर्कात आहे. तुमचं हो हे सगळं कुटुंब एकाही कुटुंबात म्हणजे तुम्ही स्वतः तर निर्व्यसनी आहातच, पण तुमच्या कुटुंबात कोणीच व्यसनी नाहीये. काय कारण हो? कारण असं आहे की आमच्या आई वडिलांचे संस्कार आहेत. आमच्या या संस्कारामुळं आम्ही एकत्रित कुटुंब असल्यामुळं आमचं म्हणजे आमच्या पुतण्यांवर म्हणा, आमच्या नातवंडांवर म्हणा, आमचा दबाव आहे. आम्ही रोज आठवड्यातनं एकदा आम्ही सर्व एकत्र बसतो. कोणाला काय अडचण आहे हे आम्ही विचारतो. तरी अंदाजे तुमच्या कुटुंबात किती संख्या असेल? आमची आता अंदाजे कुटुंबात 42 लोकांची हे आहे. 6 सख्खे भाऊ, हं. आमच्या सर्वांच्या नाही का मिसेस प्लस आमच्या सूनबाया, असं म्हणजे आमचं 42 जणांचं कुटुंब आहे. वाह! आमचा सुंदर, स्वयंपाक सुंदर. एकत्र होतो आज हं. पण. अरे वाह! मग ते अशा कुटुंबातनं जर तुम्हाला कोणी असं मोठे बंगले आणि फ्लॅट दिले, तर तुम्ही स्वतः जरी त्या कुटुंबात असाल, तुम्ही राहायला जाऊ शकता की हे मला सांगा. त्यामुळे मी माझं कुटुंब नाही सोडू शकत. येस, बरोबर. एखादा आपण आज मला सांगा, मला एखाद्याने म्हटलं की नाही बोले तुला आज आमच्यातर्फे या गोष्टी मिळणार आहेत, तू येतोय का? मी पहिल्यांदा त्याला एवढंच सांगू इच्छितो की हे माझं घर आहे, या घरातनं मला बाहेर पडायचं नाही. आणि राहिली गोष्ट आपण म्हणतोय झोपडपट्टी, ह्याच्यासारखं सुख कुठंच नाहीये. आज माणूस सर्वात सुखी कधी असतो ज्यावेळेस त्याला असं घर असं भरलेलं दिसलं ना. माझ्याकडे समजा लोकांकडे आज करोडोनी पैसे आहेत. जर तो घरात एकटाच आणि त्याच्या घरात दुसरी त्याची मिसेस, हे दोघच जर असले, तर त्या पैशाला करायचं काय? त्या बंगल्याला करायचं काय आणि त्या फ्लॅटला काय करायचं? आपलं घर भलं, आपण भलं, हे एक नंबर आहे. म्हणजे म्हणजे तुम्हाला समूह एकत्र हा. आवडतं नाही आणि का? मला आज घरात गेलो की आमची ते नातवंड लहान लहान त्या अंगावर येऊन खेळणं, अहो हे कोणाच्याही नशिबी नाही. तुम्हाला मला एक सांगा, आज एखादा करोडपती म्हणा, तो घरच्यांना किती वेळ देतो? आमच्यासारखे राजकारणी ते बी घरच्यांना किती वेळ देतात? हाच समजा आम्ही कुठं बाहेर फिरायला गेलो, माझं कुटुंबातली माझी पत्नी म्हणा, माझ्या मुली म्हणा, घरात असतात. मला टेन्शन नाही ना. सगळं कुटुंब एकत्र आहे ना. त्यामुळे बरोबर. मी बिनधास्त कुठेही जाऊ शकतो हे खरं आहे. फिरायला. तुमचं मान्य मला. हा. पण तुमच्या घरात दुसरा एक मला प्रश्न पडतो, की म्हणजे मी मगाशी बोलता राहिलो. उत्तर त्याचं मला जाणून घ्यायची फार उत्सुकता आहे, की कुटुंब तुमचं एकत्र आहे हे मान्य आहे. परंतु एवढ्या मोठ्या कुटुंबात एकालाही कसलं व्यसन दिसत नाही. मी सांगितलं ना आपल्याला, की आम्ही दर आठवड्याला एकदा बसतो. माझे पुतणे आज वय वर्ष प्रत्येकाचे 30-35च्या पुढे आहेत. प्रत्येकांना म्हणजे त्यांना मुलं आहेत. पण आज बी हं. रात्री 9च्या आत घरात असतात. आपण कधीही विचारा. ते त्यांच्या आई-वडिलांपेक्षा मला विचारतात, रात्रीचा पिक्चर बघायचा असेल तर, "काका, आम्ही चाललोय पिक्चरला जाऊ का?" हा एक रिस्पेक्ट आहे. आणि निर्व्यसनी राहायचं कारण असं आहे, की आमचं ते माझ्या आई-वडिलांपासून संस्कार आहेत आमच्यावर. आणि त्याच्यामुळं आम्ही आज बी निर्व्यसनी आहोत. आपण कोणालाही विचारा काय होतं आता. आमचे म्हणजे तुम्हाला सांगतो काही ठिकाणचे विषय असे आहेत, की राजकारणी म्हटलं की तो त्याला टेन्स असतो. टेन्स असलं की मग तो थोडंफार चालू होतं त्याचं. पण आम्ही नाही. मी न टेन्शन घ्यायचं कारण एक आहे, घरचे एकत्रित कुटुंब प्लस राजकारणात मला माझे 6ही भाऊ, माझे हे कुटुंब तर सोडावं. माझं पूर्ण प्रभाग हा माझा कुटुंब आहे. ह्यातली लोक म्हणजे ह्यातली माझे घरातले माझे भाऊ असतील, माझ्या बहिणी असतील, म्हणजे आमच्या पूर्ण प्रभागातले. ह्याच्यामुळं मी आज एकत्रित कुटुंब राहायचं Yes. प्रयत्न छान, करतोय. छान. तुमचा हा संदेश नक्कीच सगळ्यांना आवडेल. एकत्र कुटुंबाचे फायदे, कारण आज एकत्र कुटुंब पद्धती फार विरळ होत चालल्यात. मला एक सांगा, की तुमच्या बऱ्याच जाती धर्माचे मित्र आहेत. मुस्लिम असतील, शीख असतील, म्हणजे दलित असतील, अनेक जाती धर्माचे लोक तुमचे सगळे जिवलग मित्र आहेत. काय कारण आहे? तर मी आजपर्यंत जातच मानली नाही ना. अरे हां. तुम्ही म्हणताय हे सगळे जातीचे माझे मित्र आहेत. अहो मी काय म्हणतोय, माझं नशीब आहे हं. की यांच्यासारखे मित्र मला मिळालेत. त्यामुळे कोण म्हणतंय की बाबा हे अशा अशा जातीचे माझे असे मित्र आहेत. मला फक्त मैत्री करायला आवडते. माझ्याकडं जो एकदा आला, ती व्यक्ती माझ्याकडनं परत जात नाही. तुम्ही म्हणताल की बाबा असं काय तुमच्याकडं? माझ्याकडे काही नाही. माझ्याकडे देण्यासारखं भरपूर आहे. म्हणजे मी असं तुम्हाला सांगू इच्छितो, हे जे आज प्रत्येकाला आपण बघतो, आजकालचा
राजकारणाचं ट्रेंड एवढं बदललंय. आज आलेला व्यक्ती पुढच्या 25 वर्षाला तुमच्याकडे असतो का नसतो हे तुम्ही सांगूच शकत नाही. पण माझ्याकडं 1997ला त्यांच्या वडिलांनी काम केलं होतं त्या मुलांच्या, आणि आज त्यांची मुलं माझ्या संग काम करतात. म्हणजे याचा अर्थ तुम्ही म्हणताल की हे काहीतरी सांगतोय, मी नीट बघा. सगळी कामं करतात, मग ह्याच्यात जात कुठं आली? अच्छा अच्छा, जातीचा बरोबर. संबंधच नाही. जात धर्माच्या पलीकडे आम्ही जगायचं त्याच्या असेल, पलीकडे आहे. विखे आणि पाटलांचे संस्कार हो, होते. पाटलांचे एवढे संस्कार आहेत आम्हाला. आज तुम्हाला खरंच सांगतो की त्या व्यक्तीमुळे खूप म्हणजे आमचं प्रगती झाली. मी म्हणजे 2002ला मला असं वाटलं होतं की मला तिकीटच मिळणार नाही. हम्म. मी पाटलांना मी जरा रागवलं. पाटलांना म्हणलं, पाटील मी एवढं केलं तेवढं, म्हणलं तू शांत राहा, मी देतो तुला. त्यावेळेस 3 वेळा म्हणजे सरपंच असणारे दत्तोबा ससाने यांचं तिकीट कट करून मला त्यांनी तिकीट दिलं. त्यामुळे त्यावेळेस पाटलांवर खूप राग झाला सगळ्यांचा. मला अपयश आलं, पण ते पाटलांचे अजून माझ्यावर खरोखर उपकार आहेत. मला एक सांगायचं आहे की तुमच्या पाठीमागे म्हणजे तुमचा वाढदिवस असू द्या, तुमचा कुठला छोटा कार्यक्रम असू द्या, तुमचा उरूस असू द्या. आता तुमचा उरूस एक 10-12 दिवसावर आलेलाच आहे, कारण आता निवडणुकीला अजून 7 दिवस बाकी आहेत आणि उरूसही आहे. मला वाटतं तुमच्याकडे जो तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणात उभा असतो, म्हणजे इतका रिस्पेक्ट करून आणि एकदम म्हणजे भावासारखा तो तुमच्याविषयी व्यक्त करतो. काय कारण आहे? त्याचं कारणच असं आहे की मी तरुण पोरांना फक्त रोजगारासाठी त्यांना प्रोत्साहित करतो. त्यांना म्हणतो, बाबा आजकालच्या जमान्यात राजकारण्यांवर विश्वास ठेवू नका. एक राजकारणी युवकांना 100 सांगतो. मी सांगतोय, मी कुठल्याही तरुणांना विचारतो, मी मला अहो, अनेक जर राजकारणी पुढारी तर लोकांना दारू पाजा, बिर्याणी खा, फिरायला जा आणि तुम्ही माझ्या आहेत ना. फिरत मी राहा. कुठं म्हणतो नाहीये त्या राजकारणात. हा, मग तरी पण मी तुम्हीच पण म्हणत राजकारण. मी पण म्हणत नाही मी धुतल्या तांदळात स्वच्छ असेल. पण मी एक सांगू इच्छितो की बाबा तरुण पोरांना जर तुम्ही रोजगार दिलात ना, तर तो तरुण आणि त्याचं कुटुंब हे आपल्यापाशी असतं. आणि तुम्ही म्हणताय की तरुणांचा तुमच्याकडे ओढ आहे. मी एवढंच सांगतो तरुणांना दरवेळेस, जो माझ्याकडे येतो तो त्यांना एवढंच सांगतो, बाबा आजकालचा जमाना असा आहे की कोणी कोणासाठी नाहीये. आपण पैसे कमवलं तरच आपली किंमत बाजारात आहे. मग आपण ज्यावेळेस पैसे कमवू त्यावेळेस तो आपलं कुटुंब चालवतो. आणि त्या कुटुंबाच्या नंतर काय होतं, आपण कुटुंबावर आलो तर त्या कुटुंबात आपण एक व्यक्ती म्हणून त्याच्या घरचे त्याचा रिस्पेक्ट करतात. काय आहे, बाजारात तुम्हाला किती जरी किंमत असली, जर घरात किंमत नसली तर तुमची किंमतच नाहीये. त्यामुळे त्या तरुणाची जर त्या घरात किंमत वाढली तर तो काय करतो, आपोआपच ज्यांनी आपल्याला एक काम दिलं, ज्यांनी आपल्याला रोजगार मिळवून दिला, तो त्याची इज्जत करतो. म्हणून तरुणाचा माझ्याकडे ओढ आहे. अरे आता थोडासा गमतीचा प्रश्न आहे, हा विचारला नाही पाहिजे, पण तरी पण सांगतो की एक तर तिकीट मिळवणं अवघड असतं. हं. तिकीट मिळाल्यानंतर निवडून येणं त्याच्याहून अवघड असतं, आणि निवडून आल्यानंतर पुन्हा निवडून येणं अवघड असतं. परंतु मागील 15 वर्षापासून तुम्ही सातत्याने ही सत्ता टिकून आहे. काय कारण? कारण माझे माझे मतदार बंधू भगिनी, एक सांगू का, अहो आपण मेलो तरी 4 कांदेकरी लागतात आपल्याला. मग आम्हाला नगरसेवक व्हायचंय, ही जनता आमच्या पाठीशी पाहिजे ना. जनतेची कामं केली तरच जनता तुमच्या पाठीशी राहते. म्हणजे मागील 15 वर्षे मी राजकारणात, म्हणजे तुम्हाला सांगू का, मी 2007ला पुणे शहरात 2000च्या म्हणजे 2 नंबरच्या मताधिक्याने निवडून आलो. त्याचं कारण होतं माझं पब्लिक, माझ्यावर प्रेम करणारे मतदार, माझ्यावर प्रेम करणारे माझे माता भगिनी, माझ्यावर प्रेम करणारे माझे नाही का आहेत. म्हणजे तरुण वर्ग असेल, ज्येष्ठ असतील, त्यांचा माझ्यावर विश्वास असल्यामुळे मी गेली 3 टर्म कंटिन्यू या भागात नेतृत्व लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. हा, बरोबर आहे. माझा एक प्रश्न होता, तो प्रश्नाचं उत्तर आता मला परत विचारावंसं वाटतं की आतापर्यंतचा इतिहासात आहे की जसं तुम्ही निवडणूक लढवताय, मग विधानसभा असो, लोकसभा असो किंवा कुठली निवडणूक असो, त्या निवडणुकीमध्ये तुम्ही ज्या उमेदवाराचा प्रचार कराल, तुम्ही ज्या उमेदवाराला मतदान करायला सांगाल, तो उमेदवार प्रचंड तुमच्या भागातून लीड घेतो. याचं कारण काय? ठीक आहे, तुमच्याविषयी आस्था असेल, पण तुम्ही सांगाल त्या उमेदवाराविषयी एवढी आस्था असायचं कारण काय? न मी आजपर्यंत आमच्या पक्षाशी एकनिष्ठ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्याशी एकनिष्ठ आहे. आणि त्याच पक्षाला आजपर्यंत, म्हणजे आमची आघाडी होती अगोदर, म्हणजे 7ला निवडून आलो, त्यानंतर 2009ला आघाडीतनं उभे होते बाळासाहेब शिवरकर. 2009ला आघाडीत आम्ही त्यांचं काम केलं. त्यावेळेस आमच्या परिसरात म्हणजे त्यांना अपयश आलं त्यावेळेस,
पण आमच्या प्रभागातनं म्हणा 2000 म्हणजे वार्ड पद्धत होती त्यावेळेस माझ्या भागातनंच त्यांना लीड होतं. त्याच्यानंतर 2014ला त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना माहित होती की इतकी लाट होती. त्यावेळेस आमच्या म्हणजे त्यावेळेस दोन्ही काँग्रेस वेगवेगळे लढले, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. आणि त्यामुळं काय झालं की आमच्याकडनं चेतन पाटलांना उमेदवारी मिळाली. पण त्यावेळेस चेतन पाटलांना अपयश आलं. पण त्यावेळेस बी आमच्या प्रभागातनं चांगलं लीड होतं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो 2000 म्हणजे 9ला खासदारकी असेल, आमदारकी असेल, यांच्या म्हणजे आपण विचारलेल्या प्रश्नाला मी हे हे सगळं का सांगायचं कारण आहे की त्याच्यावर येतो. या सगळ्या वेळेस आम्ही 2019ला पण त्यावेळेस पण दोन्ही म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रच लढले. आणि त्यावेळेस मला वाटतं चेतन पाटील निवडून आले. आणि त्यावेळेस माझ्या भागातनं 11,000 मतदाने पाटलांना पडलं होतं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आत्ताही 2024ला मी त्यावेळेस आम्ही नगरसेवक होतो की बाबा 2022च्या नंतर आपल्यालाही माहिती आहे प्रशासक होतं पालिकेत नसताना पण लोकांचा आमच्यावर विश्वास होता, त्यामुळे ते सगळी मतं पडली. आम्ही दरवेळेस मताधिक्य द्यायचं कारण असं आहे की लोकांशी असलेलं आमचं घनिष्ठ संबंध. नुसतं राजकारण आलं म्हणजे समजा आज मतदान आहे म्हणून येणं आणि लोकांना भेटणं आणि रोज कंटिन्यू भेटत राहणं यात जमीन आसमानचा फरक आहे. तुम्ही आज माझ्या संग चला, आजचीच गोष्ट आहे. मी एका ठिकाणी गेलो होतो, येताना 2 कार्यकर्ते भेटले टू व्हीलरवर. तर ते जोरात आले, म्हणले भाऊ थांबा थांबा. म्हटलं का? नाही बोले आम्हाला सेल्फी घ्यायची. अरे म्हटलं पडशील म्हणलं टू व्हीलरवर तू चाललाय. नाही नाही म्हणलं पाठीमागचा पोरगा तो घेतो. मग त्यांनी जाता जाता आमचा सेल्फी घेतला. म्हणजे हे प्रेम आमच्यावर आहे. म्हणून लोकांना आम्ही जे सांगतो ते लोक करत असतात. म्हणून आमच्या भागात दरवेळेस मताधिक्य मिळायचं कारण हे म्हणजे मला प्रश्न विचारला होता पण त्याच्यामध्येच एक मला आठवण झाली. मागे तुमच्यावरती एक हल्ला होणार होता आणि तो हल्ला तुमच्या एका कार्यकर्त्याने वाचवला होता. 17.5चा विषय नाही ते आपला म्हणजे तो त्या कार्यकर्त्याने एवढा जीवावर का घेतला होता? नाही, त्याला असं वाटलं की बाबा हा माझा व्यक्ती आहे, हा याला मी मानणारा व्यक्ती आहे आणि ह्या व्यक्तीवर जर काय झालं तर आमच्यासारख्यांचं काय. त्यावेळेस आपण आपल्याला माहिती नसेल तर सांगतो तृतीयपंथी लोक जे आज आपण त्यांच्याकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा, त्या लोकांनी पण स्वतः असं वाटलं होतं त्यांना की बोले आमच्या भाऊला काय झालं तर आमचं काय होईल, अक्षरशः रडत होत. पण त्या कार्यकर्त्याला त्यांनी जे मला सांगितलं त्याच्यामुळे माझ्यावर खूप त्याचे उपकार झाले. पण त्यावेळेस तो विषय तिथल्या तिथं तो थांबला गेला. काही गोष्टींचा विषय म्हणजे होता. तो मला नवघाने आला. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. गेली 15 वर्ष नगरसेवक उपभोगताय. मधल्या काही 4 वर्षाच्या काळात तुमच्याकडे पद नव्हतं, काही कामं राहिली असतील. पण तुमच्या 15 वर्षाच्या नगरसेवकाच्या काळामध्ये तुमच्याकडून आता परत तुम्ही नगरसेवकाला उभं राहताय, अशी कोणती कामं तुमच्याकडून अपूर्ण राहिली की जी कामं तुम्हाला करायची वाटतात? माझ्याकडनं सगळ्यात मोठं काम राहिले ते म्हणजे आमच्या भागात हॉस्पिटल. माझ्या भागात पूर्ण स्लम आहे. म्हणजे आता नवीन भागात मगरपट्टा, माळवाडी आणि 15 नंबर पण आलाय. तोही भाग मला तेवढाच महत्वाचा आहे. पण आमच्या जुन्या प्रभागात जे कामं राहिले ते मी सांगतो तुम्हाला. हॉस्पिटल म्हणजे जिथं गरीब लोकांना मोफत